5:30 वाजून गेले होते आणि ऑफिसबाहेर पुण्याच्या रस्त्यांवर जणू आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळत होता. सासूबाईंचा तो रडण्याचा आणि बाबांच्या गंभीर तब्येतीचा फोन ऐकल्यानंतर वेदिकाच्या अंगातले त्राणच निघून गेले होते. तिच्या डोळ्यांसमोर अंधार दाटला होता. एका बाजूला जोशी काकांच्या फर्मची पत आणि हातातील एकमेव नोकरी होती, तर दुसऱ्या बाजूला घरी मृत्यूच्या दारात उभे असलेले तिचे सासरे होते. वेदिकाने थरथरत्या हाताने कॉम्प्युटर शटडाऊन केला, आपली बॅग घेतली आणि ती थेट जोशी काकांच्या केबिनमध्ये गेली. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. तिने हात जोडले आणि म्हणाली, जोशी काका, मला माफ करा, मी आजचं काम पूर्ण करू शकत नाही. घरी बाबांची तब्येत अत्यंत गंभीर आहे. त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला आहे. मला आत्ताच्या आत्ता निघावं लागेल. जोशी काकांनी तिच्या डोळ्यातील ती भीती पाहिली आणि ते तत्परतेने उठले. बाळा, काम नंतर होईल, तू आधी निघ. पण बाहेर पाऊस खूप आहे, जपून जा. वेदिका ऑफिसबाहेर आली तेव्हा स्वारगेटच्या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे एकही रिक्षा किंवा बस थांबायला तयार नव्हती. वेदिकाने अनेक रिक्षावाल्यांसमोर हात जोडले. भाऊ, प्लीज चला, सदाशिव पेठेत जायचं आहे. घरात माणूस मरतोय. पण प्रत्येक रिक्षावाला पाणी साचल्याचे कारण सांगून पुढे निघून जात होता. पाकिटात पैसे कमी होते, त्यात पाऊस अंगावर आदळत होता. वेदिकाची पांढरी साडी पूर्णपणे भिजली होती. ती रस्त्याच्या कडेला उभी राहून ढसाढसा रडत होती. देवा, आज माझ्या बाबांना काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. मला मदत करायला कोणीच कसं नाही या जगात. तिच्या मनात ती हताशता घर करून बसली होती. नेमक्या याच वेळी एका मोठ्या काळ्या रंगाच्या SUV कारचे ब्रेक वेदिकाच्या अगदी जवळ येऊन लागले. कारची काच हळूच खाली झाली. कार चालवत होता एक 20-30तला अत्यंत सुसंस्कृत, देखणा आणि डोळ्यात कमालीची संवेदनशीलता असलेला तरुण कबीर देशमुख. कबीर हा याच परिसरात एका मोठ्या बिझनेस फर्मचा मालक होता आणि स्वभावाने अत्यंत परोपकारी होता. त्याने त्या मुसळधार पावसात एका पांढऱ्या साडीतील महिलेला रस्त्याच्या कडेला ढसाढसा रडताना आणि हताशपणे रिक्षा शोधताना पाहिले होते. कबीरने कारमधून बाहेर न पडता आतूनच विचारले, मॅडम, काय झालंय? तुम्ही या पावसात इथे का उभे आहात? कुठे जायचंय तुम्हाला? वेदिकाने रडतच सांगितले, माझ्या घरी बाबा खूप गंभीर आहेत. मला सदाशिव पेठेत जायचं आहे, पण कोणतीही रिक्षा मिळत नाहीये. कबीरने एक क्षणही वाया न घालवता कारचा डावा दरवाजा उघडला आणि म्हणाला, मॅडम, विचार करत बसू नका. आत गाडीत बसा. या पावसात तुम्हाला कोणतीही रिक्षा मिळणार नाही. मी सोडतो तुम्हाला. वेदिका सुरुवातीला अनोळखी माणसाच्या गाडीत बसायला संकोचली, पण घरच्या परिस्थितीचा विचार करून ती गाडीत बसली. कबीरने गाडी सदाशिव पेठेच्या दिशेने पळवली. रस्त्यात प्रचंड ट्रॅफिक होते, पाणी साचले होते, पण कबीरने अत्यंत कौशल्याने गाडी गल्लीबोळातून काढली. प्रवासादरम्यान त्याने वेदिकाची विचारपूस केली आणि तिची कौतुकास्पद पण तितकीच दुःखद कहाणी समजून घेतली. वेदिकाने त्याला सांगितले की घरात औषधेही संपली आहेत. कबीरने गाडी रस्त्यातील एका मोठ्या 24 तास उघड्या असणाऱ्या मेडिकल स्टोअरसमोर थांबवली. तो स्वतः पावसात भिजत बाहेर गेला आणि बाबांच्या पॅरालिसिसची औषधे विकत घेऊन आला. त्याचे हे निस्वार्थी वागणे पाहून वेदिकाच्या मनात त्याच्याबद्दल कृतज्ञतेची भावना निर्माण झाली. कबीरची कार जेव्हा सदाशिव पेठेतील कुलकर्णी यांच्या
जुन्या वाड्याच्या दारात पोहोचली तेव्हा रात्रीचे 7:30 वाजले होते. वेदिका धावतच कारमधून उतरली आणि घराचा दरवाजा उघडून आत गेली. कबीरही तिच्या पाठीमागे औषधांची बॅग घेऊन आत आला. घरात गेल्यावर पाहिले तर बाबा सोफ्यावर अर्धवट बेशुद्ध अवस्थेत विव्हळत होते. आई बाजूला बसून रडत होत्या आणि कोपऱ्यात 3 वर्षांची चिमुरडी आरोही भीतीपोटी मोठ्याने ओरडत होती. वेदिकाने बाबांना उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या अंगात ताकद नव्हती. त्यांना औषधांचा डोस देणे आवश्यक होते, पण बाबांना पाणी गिळणेही कठीण झाले होते. कबीरने परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. तो पुढे झाला आणि म्हणाला, काकू, वेदिका मॅडम, तुम्ही घाबरू नका. बाबांना आता ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हलवावे लागेल. तुम्ही दोघी त्यांना एकट्या घेऊन जाऊ शकणार नाही. माझी कार बाहेर उभी आहे. कबीरने स्वतःच्या भक्कम हातांनी बाबांना उचलले आणि आपल्या कडेवर घेत बाहेर उभ्या असलेल्या कारच्या मागच्या सीटवर झोपवले. वेदिका आणि आईसुद्धा गाडीत बसल्या. कबीरने पुण्याच्या सर्वात मोठ्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या दिशेने गाडी वेगाने नेली. त्याने वाटेतच आपल्या ओळखीच्या एका सिनियर डॉक्टरला फोन करून इमर्जन्सी वॉर्डमध्ये बेड आणि डॉक्टरांची टीम तयार ठेवायला सांगितली होती. त्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये पोहोचताच बाबांना 1 मिनिटाचाही उशीर न लावता थेट ICUमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी बाबांवर उपचार सुरू केले. साधारण 2 तासांच्या तीव्र प्रतीक्षेनंतर डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, वेळेवर औषध मिळाल्यामुळे आणि तुम्ही त्यांना पहिल्या गोल्डन अवरमध्ये हॉस्पिटलमध्ये आणल्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत. जर आणखी अर्धा तास उशीर झाला असता तर हा दुसरा मोठा पॅरालिसिसचा अटॅक जीवघेणा ठरला असता. आता ते धोक्याबाहेर आहेत. डॉक्टरांचे ते शब्द ऐकून वेदिका आणि आईच्या जीवात जीव आला. आईंनी थेट देवाच्या फोटोसमोर हात जोडले. वेदिकाने कबीरकडे पाहिले. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती म्हणाली, कबीर सर, आज जर तुम्ही रस्त्यात भेटला नसता तर माझे बाबा आज या जगात नसते. मी तुमचे हे उपकार आयुष्यभर विसरू शकत नाही. कबीर अत्यंत नम्रपणे हसला आणि म्हणाला, मॅडम, उपकार कसले? देवाने मला योग्य वेळी तिथे पाठवलं. मी फक्त माझे कर्तव्य बजावले. आता तुम्ही शांत व्हा. कबीर एवढ्यावरच थांबला नाही. त्याने हॉस्पिटलच्या काउंटरवर जाऊन स्वतःच्या खिशातून बाबांच्या ॲडमिशनचे आणि पहिल्या टप्प्यातील उपचारांचे 20,000 रुपये भरून टाकले. जेव्हा वेदिकाला हे समजले तेव्हा ती म्हणाली, सर, हे पैसे मी तुम्हाला माझ्या पगारामधून थोडे थोडे करून नक्की परत करीन. माझ्याकडे आत्ता इतकी रक्कम नाही. कबीर म्हणाला, पैसे परत करण्याचा विचार नंतर करा. आधी बाबा बरे होऊन घरी येऊ दे. तुमच्या स्वाभिमानाचा मी आदर करतो. त्यामुळे तुम्ही मला नंतर पैसे दिले तरी चालतील. त्या काळ्या भयानक रात्री कबीर कुलकर्णी कुटुंबासाठी एका खऱ्या देवदूतासारखा धावून आला होता, ज्याने केवळ एका वृद्धाचे प्राण वाचवले नव्हते तर विस्कटलेल्या कुटुंबाला एक खंबीर आडोसा दिला होता. बाबांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळून आता 1 महिना झाला होता. कबीरच्या वेळेवर केलेल्या मदतीमुळे बाबांची तब्येत आधीपेक्षा बरी होती. या 1 महिन्यात कबीरचे कुलकर्णी यांच्या घरात येणे जाणे वाढले होते. तो केवळ एक अनोळखी मदतनीस राहिला नव्हता, तर तो त्या कुटुंबाचा एक हक्काचा माणूस बनत चालला होता. तो दर रविवारी स्वतः गाडी घेऊन सदाशिव पेठेत यायचा. बाबांना फिजिओथेरपीसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे, आईंची विचारपूस करणे आणि घरासाठी लागणारा किराणा स्वतः आणून देणे ही त्याची जणू सवय झाली होती. सुरुवातीला वेदिकाला कबीरच्या या सततच्या येण्याने थोडे अवघडल्यासारखे वाटायचे, कारण पेठेतील लोक काय विचार करतील ही भीती तिच्या मनात होती. पण कबीरचा अत्यंत सुसंस्कृत, आदरयुक्त आणि पवित्र स्वभाव पाहून
घरातील सर्वांचा त्याच्यावर प्रचंड विश्वास बसला होता. या नात्यातील सर्वात सुंदर बदल घडला होता तो चिमुरड्या आरोहीच्या बाबतीत. आरोही 3 वर्षांची होती. तिने वडिलांचा स्पर्श आणि माया फार काळ अनुभवली नव्हती. कबीर जेव्हा घरात यायचा तेव्हा तो आरोहीसाठी खेळणी, चॉकलेट्स आणि गोष्टींची पुस्तके घेऊन यायचा. आरोही, जी आधी अनोळखी लोकांना पाहून आईच्या पाठीमागे लपायची, ती आता कबीरची गाडी दारात आली की टाळ्या वाजवून काका काका म्हणून पळत सुटायची. कबीर तिला कडेवर घ्यायचा, तिला हवेत उंच उडवायचा आणि तिच्या सोबतीने स्वतः लहान मुलगा बनून जमिनीवर बसून खेळायचा. आरोहीचे ते निरागस हसणे पाहून वेदिकाचे डोळे भरून यायचे. तिला जाणवायचे की ज्या आरोहीच्या आयुष्यातून वडिलांचे प्रेम नेहमीसाठी निघून गेले होते, तिला आज कबीरच्या रूपात एक अतिशय गोड आणि सुरक्षित आधार मिळाला होता. कबीर स्वतः एका मोठ्या कंपनीचा डिरेक्टर होता, पण त्याच्या मनात कोणताही गर्व नव्हता. तो जेव्हा घरात यायचा तेव्हा बाबांच्या खांद्याला हात लावून त्यांना उठवायचा. त्यांच्याशी देशाच्या राजकारणावर, जुन्या पुण्याच्या आठवणींवर गप्पा मारायचा. बाबांच्या चेहऱ्यावर आदित्य गेल्यानंतर जे हसू हरवले होते ते कबीरच्या बोलण्याने पुन्हा उमलू लागले होते. आई तर कबीरला पाहताच त्याच्या आवडीचे कांदेपोहे आणि चहा बनवायला स्वयंपाकघरात जायच्या. त्या कबीरला म्हणायच्या, कबीर बेटा, तू या घरात येतोस ना तेव्हा मला माझा आद्या आल्यासारखं वाटतं. देव खूप क्रूर आहे, त्याने माझा मुलगा हिरावून घेतला, पण तुझ्या रूपात आम्हाला दुसरा मुलगा दिला. कबीर आईचे हात हातात घ्यायचा आणि म्हणायचा, आई, मला आई नाही आहे, मी लहानपणीच तिला गमावलंय. तुमच्या रूपात मला माझी आई सापडली आहे, त्यामुळे मला परक करू नका. वेदिका आणि कबीर यांच्यात एक मूक, समजूतदार मैत्री निर्माण झाली होती. ते दोघे कधीही एकमेकांशी फालतू गप्पा मारत नसत, पण त्यांच्यात एक कमालीचा आदर होता. ऑफिसमध्ये जोशी काकांकडेही कबीरने वेदिकाचे खूप कौतुक केले होते, ज्यामुळे ऑफिसमधील नेहा आणि सायलीचे टोमणे आता पूर्णपणे बंद झाले होते. कबीरने वेदिकाला अकाउंट्सचे नवीन कॉम्प्युटर कोर्स करण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि तिची फी स्वतः भरण्याची तयारी दर्शवली. पण वेदिकाने स्वाभिमानाने नकार देत स्वतःच्या पगारातून ते शिकण्याचे ठरवले. कबीरला वेदिकाचा हा स्वाभिमान आणि तिची कुटुंबाप्रती असलेली निष्ठा मनातून खूप आवडायची. तो नकळत वेदिकाच्या साधेपणाच्या आणि तिच्या शांत स्वभावाच्या प्रेमात पडू लागला होता. पण त्याने आपल्या भावना कधीही तिच्यासमोर व्यक्त केल्या नव्हत्या, कारण त्याला वेदिकाच्या दुःखाचा आणि तिच्या वैधव्याचा आदर करायचा होता. दिवस एकामागून एक सरकत होते आणि कबीरचे कुलकर्णी कुटुंबावरील प्रेम आणि निष्ठा अधिकच घट्ट होत चालली होती. कबीरच्या घरात त्याची मोठी बहीण आणि वडील होते. त्याच्या वडिलांना जेव्हा कबीरच्या या कुलकर्णी कुटुंबासोबत असलेल्या जिव्हाळ्याबद्दल समजले तेव्हा त्यांनी कबीरला जवळ बोलावले. वडील म्हणाले, कबीर, तू रोज सदाशिव पेठेत जातोस, त्या कुटुंबाची काळजी घेतोस, हे खूप चांगलं आहे. पण समाज या गोष्टीला वेगळ्या नजरेने पाहतो. तुझा वेदिकाबद्दल काय विचार आहे? तू आता 32 वर्षांचा झाला आहेस. आम्ही तुझ्या लग्नाचा विचार करतोय. जर तुझ्या मनात वेदिकाबद्दल आदर आणि प्रेम असेल तर तू अधिकृतपणे तिच्याशी लग्न का करत नाहीस? कबीरने मान खाली घातली आणि म्हणाला, बाबा, वेदिका खूप स्वाभिमानी आणि संस्कारी मुलगी आहे. तिच्या आयुष्यात खूप मोठं वादळ आलंय. माझ्या मनात तिच्याबद्दल खूप आदर आहे आणि मला आरोहीला तिचे स्वतःचे हक्काचे भविष्य द्यायचं आहे. पण वेदिका मला स्वीकारेल का, हा मोठा प्रश्न आहे. दुसरीकडे सदाशिव पेठेतील घरात आई आणि बाबासुद्धा याच विषयावर गंभीरपणे विचार करत होते.
एका रात्री जेव्हा आरोही झोपली होती आणि वेदिका स्वयंपाकघरात काम करत होती, तेव्हा बाबांनी आईंना जवळ बोलावले. बाबांचा आवाज आधीपेक्षा स्पष्ट झाला होता. ते म्हणाले, आरोहीच्या आई, आज आपला आदित्य जाऊन वर्ष उलटून गेलंय. पोलिसांनी केस बंद केली आहे. आपण आता म्हातारे झालो आहोत. आज आहोत तर उद्या नाही. माझ्या पश्चात या घराचं आणि माझ्या या सोन्यासारख्या सुनेचं काय होईल? समाजात एक तरुण विधवाबाई म्हणून जगणं किती कठीण आहे हे आपण रोज पाहतोय. कबीरसारखा सोन्यासारखा मुलगा जो स्वतः करोडपती आहे, तो आपल्या आरोहीला पोटच्या मुलीसारखं जपतोय, आपल्या आजारपणाला धावून येतोय. तुला काय वाटतं, आपण कबीर आणि वेदिकाच्या लग्नाचा विचार केला तर? आईच्या डोळ्यातून पाणी आले. त्या म्हणाल्या, माझ्याही मनात हाच विचार अनेकदा येतो. कबीरने आपल्या घराला पुन्हा जिवंत केलं आहे, पण वेदिका तयार होईल का? तिचं आदित्यवर खूप प्रेम होतं. ती त्याला अजूनही विसरू शकलेली नाही. बाबा म्हणाले, आपल्याला तिची समजूत काढावी लागेल. तिच्या स्वतःच्या आयुष्यासाठी नाही, तर किमान या लहान चिमुरड्या आरोहीच्या सुरक्षित भविष्यासाठी तरी तिने हा निर्णय घ्यायला हवा. कबीर तिला हक्काचा संसार आणि सुख देऊ शकतो. दोघांनी मिळून ठरवले की ते योग्य वेळी वेदिकाशी या विषयावर थेट बोलणार. पुढच्याच रविवारी जेव्हा कबीर बाबांना भेटायला आला, तेव्हा बाबांनी त्याला हॉलमध्ये बसवले आणि आईंनी वेदिकाला देवघरातून बोलावून घेतले. बाबांनी कबीरचा हात आपल्या हातात घेतला आणि अत्यंत भावूक होऊन म्हणाले, कबीर बेटा, तू आमच्यासाठी जे काही केलंस त्याची परतफेड आम्ही या जन्मात करू शकत नाही. आज आम्ही तुला एक हक्क म्हणून एक गोष्ट मागणार आहोत. तू आम्हाला नकार देणार नाहीस अशी आशा आहे. कबीर म्हणाला, बाबा, असं काय बोलताय? तुम्ही हक्काने सांगा, काय पाहिजे तुम्हाला? बाबांनी वेदिकाकडे पाहिले, जी शांतपणे उभी होती, आणि म्हणाले, कबीर, आम्ही आमचा आदित्य गमावला आहे, पण आम्हाला आमची मुलगी वेदिका आणि नात आरोही अनाथ झालेली पाहायची नाही. आमची इच्छा आहे की तू वेदिकाचा हात हातात घ्यावास. तू वेदिकाशी लग्न करून या घराचा अधिकृत जावई आणि आरोहीचा बाबा बनावस. बाबांचे ते शब्द ऐकताच हॉलमध्ये प्रचंड शांतता पसरली. वेदिकाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिचे शरीर थरथरू लागले. बाबांचे ते शब्द ऐकून वेदिकाला जणू विजेचा तीव्र धक्का बसला. तिच्या डोळ्यांसमोर आदित्यचा तो हसरा चेहरा, त्यांच्या लग्नाचे ते पवित्र मुहूर्त आणि पहिल्या रात्री आदित्यने दिलेले वचन एकापाठोपाठ एक तरळू लागले. तिचे कपाळ जरी रिकामे होते तरी तिच्या मनात आजही फक्त आणि फक्त आदित्यचेच स्थान होते. तिने दोन्ही हातांनी स्वतःचा चेहरा झाकला आणि ती रडत म्हणाली, नाही बाबा, नाही. असं कसं बोलू शकता तुम्ही? माझ्या मनात आदित्यच्या जागेवर मी या जन्मात दुसऱ्या कोणत्याही पुरुषाचा विचारही करू शकत नाही. कबीर सर आमच्यासाठी आदरणीय आहेत. त्यांनी आमचे प्राण वाचवले आहेत. पण त्यांच्याशी लग्न हे माझ्याकडून कधीच होणार नाही. मला माफ करा. असं म्हणून वेदिका धावतच स्वतःच्या खोलीत निघून गेली आणि तिने आतून दरवाजा जोराने बंद करून घेतला. हॉलमध्ये कबीर अत्यंत शांतपणे बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही राग किंवा अपमान नव्हता, तर उलट वेदिकाच्या आपल्या नवऱ्याच्या प्रती असलेल्या निष्ठेबद्दल त्याच्या मनात आदर आणखी वाढला होता. तो बाबांना म्हणाला, बाबा, तुम्ही काळजी करू नका. वेदिका मॅडमचे वागणे अगदी नैसर्गिक आहे. कोणत्याही स्वाभिमानी स्त्रीला आपल्या पतीच्या जाण्यानंतर दुसऱ्या पुरुषाचा स्वीकार करणे सोपे नसते. तुम्ही त्यांच्यावर कोणतीही सक्ती करू नका. मी या घरात येतो तो कोणत्याही अपेक्षेने येत नाही, तर मला तुमच्याबद्दल जिव्हाळा आहे म्हणून येतो. मी पुढेही येत राहीन. कबीरचे हे मोठेपण पाहून
बाबांनी डोक्याला हात लावला. कबीर त्या दिवशी शांतपणे तिथून निघून गेला. रात्र झाली, पण वेदिकाने खोलीचा दरवाजा उघडला नव्हता. तिने रात्रीचे जेवणही केले नव्हते. ती बेडवर पडून आदित्यचं ते रक्ताने माखलेलं जुनं पाकीट आणि त्यांचा लग्नाचा फोटो छातीशी घट्ट धरून ढसाढसा रडत होती. आदित्य, बघा ना, आई आणि बाबा मला तुमची जागा दुसऱ्याला द्यायला सांगतायत. मी हे कसं करू? माझा श्वास फक्त तुमच्यासाठी चालतोय. नेमक्या याच वेळी खोलीच्या बाहेरून सासूबाईंच्या रडण्याचा आवाज आला. आईंनी खोलीच्या दारावर हळूच थाप मारली आणि म्हणाल्या, वेदिका, वेदिका बाळा, दरवाजा उघड ग. माझ्यावर रागावलीस का तू? वेदिकाने डोळे पुसले आणि दरवाजा उघडला. दारात आई आणि बाबा दोघांचेही चेहरे अत्यंत थकलेले आणि रडवेले होते. बाबांनी व्हीलचेअरवरूनच वेदिकाचा हात पकडला आणि म्हणाले, वेदिका, आम्हाला माहीत आहे आम्ही तुझ्या मनावर खूप मोठा आघात केला आहे, पण तू स्वार्थी बनून फक्त स्वतःचा विचार करू नकोस. एकदा त्या शांत झोपलेल्या आरोहीकडे बघ. ती आता मोठी होत आहे. उद्या ती शाळेत जाईल, तेव्हा शाळेच्या फॉर्मवर वडिलांच्या नावाच्या जागी ती काय लिहिणार? समाजातल्या लोकांच्या वाईट नजरा आणि टोमणे ती कशी सहन करणार? आम्ही आज आहोत, उद्या नसू. त्यानंतर या घरात तू एका तरुण विधवेच्या रूपात एकटी कशी जगणार? कबीर वाईट मुलगा नाही, तो देवमाणूस आहे. तो आरोहीला तिचं हक्काचं नाव, सुरक्षा आणि मोठं भविष्य देऊ शकतो. तू आमच्यासाठी नाही, तर आपल्या आदित्याच्या त्या लहान मुलीच्या सुरक्षित भविष्यासाठी हा निर्णय घे. आम्ही तुझ्यासमोर हात जोडतो बाळा. एका सासूसासऱ्यांनी आपल्या सुनेसमोर तिच्या पुनर्वसनासाठी हात जोडलेले पाहून वेदिकाचे हृदय वितळले. तिच्यासमोर आता स्वतःचे प्रेम आणि मुलीचे भविष्य या दोन्हीमध्ये निवड करण्याचे एक भयानक महासंकट उभे ठाकले होते. एका बाजूला स्वतःच्या पहिल्या पतीवर असलेले जीवापाड प्रेम आणि दुसरीकडे आपल्या 3 वर्षाच्या चिमुरडीचे सुरक्षित भविष्य. सासूसासऱ्यांच्या विनवणीसमोर झुकून वेदिका कबीरशी लग्न करायला होकार देणार का? जर वेदिकाने लग्नाला होकार दिला तर कबीर देशमुख तिच्या आयुष्याला कोणती नवी दिशा देणार, पाहूया पुढील भागात. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.